मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या योजनाकार या लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती. तर पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही राज्य सरकारकडून राबवली जाणारी सर्वात मोठी योजना. या योजनेचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आधार संलग्न बँकेमध्ये मिळत आहेत आणि थेट आधार संलग्न जी बँक आहे त्याच्यामध्ये एकंदरीत 2500 रुपये मिळू शकतात. एकंदरीत दोन्ही योजनेचे 5000 रुपये कशा पद्धतीने जमा होणार आहेत. तसेच मित्रांनो, पीएम किसान योजना ही केंद्र सरकारकडून राबवली जाते. या योजनेच्या पैसे आधार संलग्न बँकेमध्ये कशा पद्धतीने जमा होणार आहेत याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. एकंदरीत पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 19वा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान ही राज्य सरकारकडून राबवली जाते. याचा जो 6वा हप्ता आहे याच्या संदर्भात सविस्तर माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. फक्त आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑल प्रेस केल्याच्या नंतर या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर करून घ्या. तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा. एकंदरीत मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा जो काही हप्ता आहे, कोणता हप्ता आहे? 19वा हप्ता आहे पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6वा हप्ता आहे. आतापर्यंत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारकडून देण्यात आलेले 5 हप्ते देण्यात आले आहेत. एकंदरीत 5 ऑक्टोबर 2024 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 18वा हप्ता, एकंदरीत कितवा हप्ता? 18वा हप्ता आणि 6वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेला होता. एकंदरीत मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या 18व्या हप्त्या संदर्भात आपण बोलायचं झाल्यास 5 ऑक्टोबर 2024 रोजी 18वा हप्ता देण्यात आलेला होता. एकंदरीत आता येणारा जो 19वा हप्त्यासंग 6वा हप्ता एकदाच मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. कसं तर दोन्ही योजने आणि 2500 प्लस 2500 म्हणजे एकंदरीत 5000 रुपये कशा पद्धतीने जमा होणार त्या संदर्भात सुद्धा आपण माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी एक पुनर्ष विनंती आहे, आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, पीएम किसान योजनेचा हप्ता जो आहे तो कसा चेक करायचा या संदर्भात थोडं बोलू. तर पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट दिल्याच्या नंतर लाभदारी स्थितीवर टॅप करा. मुखपृष्ठावर जा, जिथे तुम्हाला लाभदारी स्थितीवर टॅप करायचं आहे, क्लिक करायचं. एकंदरीत मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही स्टेटस काढू शकता. स्टेटस का काढायचं याचं पण उत्तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. तर तुम्हाला फायदा काय याच्या संदर्भात सुद्धा बोलू. एकंदरीत मित्रांनो, स्टेटस काढल्याच्या नंतर तुम्हाला ई-केवायसी प्रक्रिया जी आहे ती ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण आहे का नाही हे तुमच्या लक्षात येईल. एकंदरीत कशा पद्धतीने स्टेटस चेक करायचं या संदर्भात सुद्धा आपण पाहूत. आता तर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण आहे का नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला स्टेटस चेक करावेच लागते. लँड सेडिंग स्टेटस आहे, जमिनीचा पडताळणी आहे, अजून काय आहे तर ई-केवायसी आहे, आधारला कोणती बँक, आधारला बँक लिंक आहे का नाही हे पाहण्यासाठी स्टेटस चेक करावे लागते. स्टेटस कशा पद्धतीने चेक करायचं या संदर्भात थोडं बोलू. तर एकंदरीत मित्रांनो, पीएम किसान योजनेचा हप्त्याचा स्टेटस चेक करण्याचे 3 फायदे आहेत. म्हणजे तिन्ही प्रॉब्लेम तुम्हाला त्याच्या स्टेटसमध्ये दाखवत असतं. त्या संदर्भात सुद्धा आपण माहिती पाहणार आहोत. तर पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर गेल्याच्या नंतर लाभदारी स्थिती मुखपृष्ठावर जा, जिथे तुम्हाला एक टॅब दिसेल, टॅबवर क्लिक करायचं आहे आणि तुम्ही तशा पद्धतीने पीएम किसान योजनेचा जो काही माहिती आहे ती माहिती तुम्हाला भरावीच लागते. आणि माहिती भरल्याच्या नंतर मित्रांनो, जी काही माहिती आहे ती माहिती भरणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचा जे आधार क्रमांक आहे टाकल्याच्या नंतर रजिस्ट्रेशन नंबर असेल तर तुम्ही डायरेक्ट रजिस्ट्रेशन नंबर टाकून कॅप्चा टाकून जे काही पुढची प्रक्रिया आहे म्हणजे गेट OTP तुम्ही क्लिक करून तुमचा स्टेटस तुम्ही पाहू शकता. एकंदरीत अशा पद्धतीने तुम्ही स्टेटस सुद्धा पाहू शकता. पीएम किसान योजनेसाठी 2025 मध्ये सुद्धा अर्ज कशा पद्धतीने करायचा या संदर्भात सुद्धा माहिती देणं गरजेचं आहे. ते म्हणजे सर्वप्रथम तुम्ही CSC सेंटर ऑनलाईन सेंटरला थेट भेट द्या. फक्त याची पात्रता काय आहे या संदर्भात थोडं बोलू. तर याची पात्रता अशी आहे मित्रांनो, पीएम किसान योजनेची पात्रता अशी आहे की तुमच्या नावे जर जमीन असेल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता. पीएम किसान महासन्मान निधीच्या योजनेसाठी म्हणजे हप्त्यासाठी तुम्ही जे काय आहे तुम्ही अर्ज करू शकता. एकंदरीत पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा जो काही 19वा हप्ता आहे, 19व्या हप्त्या संदर्भात सविस्तर माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, 19वा हप्ता कोणकोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार हे पण पाहणं गरजेचं आहे. तर 19वा हप्ता हा ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण असणार आहे त्या शेतकरी बांधवांना 19वा हप्ता मिळणार आहे. एकंदरीत मित्रांनो, 19वा हप्ता कोणत्या मित्रांना मिळणार? तर एकंदरीत मित्रांनो, 19वा हप्ता हा ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण आहे त्या शेतकरी बांधवांना 19वा हप्ता मिळणार आहे, लक्षात घ्या. तर एकंदरीत मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला जो 19वा हप्ता आहे तो 19वा हप्ता मिळणार आहे ज्यांची ई-केवायसी पूर्ण असणार आहे. ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण असणार नाही त्यांना हप्ता मिळणार नाही. तर मी सांगितल्याप्रमाणे स्टेटस चेक करा. घर बसल्या स्टेटस चेक करू शकता. मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही अशा पद्धतीने स्टेटस चेक करू शकता. स्टेटस चेक केल्याच्या नंतर तुम्हाला काही जरी अडचण असेल तर आपल्याला विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये. तर एकंदरीत अशा पद्धतीने तुम्ही
जे स्टेटस आहे ते स्टेटस काढू शकता. एकंदरीत मित्रांनो PM किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या 19व्या हप्त्यासंदर्भात आता सविस्तर माहिती बघू. ज्या शेतकरी बांधवांची KYC प्रक्रिया पूर्ण असणार नाही त्यांना भेटणार नाही. दुसरं म्हणजे लँड सीडिंग ट्रेडरचा प्रॉब्लेम. लँड सीडिंग ट्रेडरचा प्रॉब्लेम ज्या शेतकरी बांधवांचा असणार आहे त्यांना पण हप्ता मिळणार नाही. दुसरं म्हणजे आधारला बँक जी आहे ती लिंक नसणार. ज्या शेतकरी बांधवांच्या आधारला बँक जी आहे लिंक नसणार नाही त्यांना हप्ता मिळणार नाही. एकंदरीत जे आधार कार्ड आहे त्या आधार कार्डला बँक लिंक असणं गरजेचं आहे. फार महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण की आधार कार्डला बँकच लिंक नसेल तर पैसे कसे जमा होतात. तर पैसे जमा करण्यासाठी तुम्हाला आधार कार्डला बँक लिंक असणं गरजेचं आहे. हे जे तिन्ही प्रॉब्लेम आहे ते दुरुस्त असणं गरजेचं आहे. एकंदरीत हे तिन्ही प्रॉब्लेम तुमचे दुरुस्त असतील तर तुमच्या खात्यामध्ये थेट जी रक्कम आहे ती रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. एकंदरीत अशा पद्धतीने पैसे जमा होणार आहेत. एकंदरीत जे पैसे आहेत थेट तुम्हाला माहीत आहे आधार संलग्न बँकेमध्ये जात असतात. आधार संलग्न बँकेमध्ये जर हे पैसे टाकत असतात म्हणजे आधारला जी बँक लिंक आहे त्याच्यात थेट पैसे जे आहेत ते जमा होत असतात. तर मित्रांनो आधारला बँक लिंक आहे का नाही पाहण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम एक काम करायचं आहे. तुम्हाला सर्वप्रथम आधारच्या वेबसाईटवर जायचं आहे. आता गुगल सर्वांना वापरता येते त्याच्यावर टाकायचं आहे माय आधार. अशा पद्धतीने तुम्ही टाकू शकता. माय आधार जे आहे तुम्ही टाकल्याच्या नंतर किंवा ते जे माईक असतं बोलायचं त्याच्यामध्ये बोलू शकता माय आधार. त्याच्यावर आली क्लिक करायचं. त्याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर किंवा एवढं हे करतो आपण जी CSC सेंटर किंवा ऑनलाईन सेंटरवर असतं तिथं जाऊन तुम्ही म्हणायचं आहे की आमच्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे ती आम्हाला कळवा. ते तुम्हाला सांगून देतील. ते सर्व प्रिंटसुद्धा काढून देतील. एकंदरीत आधारला कोणती बँक लिंक आहे. फक्त एक त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येतो की आधारला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे. मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्हाला काही अडचण नाही. तुम्ही सहजरित्या जे काय आहे ते तुम्ही स्टेटस पाहू शकता. म्हणजे आधार कार्डला बँक कोणते लिंक आहे ॲक्टिव्ह आहे का इनॲक्टिव्ह ते सुद्धा स्टेटस आधारच्या जी वेबसाईट आहे तिथे तुम्ही पाहू शकता. एकंदरीत अशा पद्धतीने आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. आता एकंदरीत आधारला कोणती बँक लिंक आहे ते तुम्ही पाहिल्याच्या नंतर आता थेट पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार. कारण की ज्या शेतकरी बांधवांची जी खात्यामध्ये पैसे येण्यासाठी आधारला बँक लिंक आहे ते आणि मी सांगितल्याप्रमाणे तिन्ही प्रॉब्लेम दुरुस्त आहेत त्या शेतकरी बांधवांना हप्ता मिळणार आहे. तर एकंदरीत अशा पद्धतीने हप्ता तुमच्या खात्यामध्ये मिळण्याची शक्यता आहे वर्तवली जात आहे. आता मी 5,000 रुपये कशा पद्धतीने म्हटलो आहे की 5,000 रुपये खात्यामध्ये येणार आहेत. एकंदरीत किती 5,000 रुपये तर कशा पद्धतीने जमा होणार त्या संदर्भात. तर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की PM किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या योजनेमध्ये हप्त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकंदरीत वाढ होणार आहे. एकंदरीत वाढ झाल्याच्या नंतर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 500 रुपयाची वाढ तर सहजरित्या होते. दोन्ही योजनेचे 500 म्हणले तर 2,000 प्लस 2,000 आणि 1,000 म्हणजे एकंदरीत 5,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अशा पद्धतीने जमा होणार आहेत. एकंदरीत 5,000 रुपये जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि एकंदरीत नक्कीच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे दोन्ही योजनेचे पैसे जे आहेत एकंदरीत 5,000 रुपये जमा व्हायला पाहिजे. तर आपल्या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला ऑल प्रेस करा. अशा पद्धतीने हप्ता तुमच्या खात्यामध्ये योग्यरित्या मी या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती दिली आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा. धन्यवाद. जय शिवराय.